मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय की काही प्रमाणामध्ये अशी गोल राऊंड या ठिकाणी वृक्ष दिसत आहेत, झाडे दिसत आहेत. मी ज्या ठिकाणी उभा आहे ती आहे वन विभागाची जागा आणि याच ठिकाणी फलटण तालुक्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय या ठिकाणी आहे. फॉरेस्ट ऑफिस या ठिकाणी आहे आणि या फॉरेस्ट ऑफिसच्या परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या वतीने काही वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो देशी झाडांची लागवड या ठिकाणी केलेलं आहे. तर का केले आहे तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या ठिकाणी म्हणजे आपल्या वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण केलं जातं, जेणेकरून वन्यजीव प्राण्यांना त्यांचा निवारा मिळावा आणि निसर्गाचं खऱ्या अर्थाने समतोल राखलं जावं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोटी रुपये खर्च करून भारत सरकारच्या वतीने, महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोटी रुपये खर्च करून झाडांची लागवड केली जाते. आणि अशाच प्रकारे लाखो कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रामध्ये वृक्षारोपण करण्यात येतं आणि त्यामधलेच 1 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी आपण पाहतोय की फलटण वन विभागाच्या हद्दीमध्ये, जमिनीमध्ये या ठिकाणी वृक्षारोपण केलं होतं काही वर्षांपासून. परंतु आता आपण पाहतोय की या ठिकाणी हे संपूर्ण उजाड केलेलं आहे. संपूर्ण या ठिकाणी असणारे वृक्ष, हजारो वृक्ष तोडून टाकण्यात आलेले आहेत. आणि आत्ता हा एप्रिल महिना सुरू आहे, एप्रिल एंडिंग आहे आणि आपण पाहिलंच आहे की प्रसिद्धी माध्यमामध्ये असेल किंवा आपल्याला प्रत्यक्ष जाणवतं की तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वरती जातं आहे. अतिशय कडक उन्हाळा आपल्याला सोसावा लागतो आहे. का तर आपल्या सृष्टीवर असलेले झाडे हे वर्षानुवर्षे कमी होत चाललेले आहेत. त्यामुळे जागतिक तापमान हे प्रत्येक वर्षी काही न सेल्सिअसने वाढत आहे. आपल्याला या सृष्टीवर ते मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने फलटण तालुक्यातील, फलटण शहरातील फॉरेस्ट ऑफिस कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. आणि वृक्षारोपण आता आपण या ठिकाणी पाहतोय तर संपूर्ण हे उजाड करून टाकलेलं आहे. या ठिकाणी वन्यजीव प्राण्यांचा निवारा हा छेनून घेतलेला आहे. अतिशय आपल्याला या सृष्टीमध्ये जगण्यासाठी झाडांची गरज असते. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, फळे देतात, त्यासोबतच पशुपक्ष्यांना निवारा देतात. त्यामुळे नेहमीच झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी दिला जातो. मात्र याच महाराष्ट्र शासनातील जो वन विभाग आहे त्या वन विभागाच्या हद्दीत लावलेली ही झाडे का तोडण्यात आली हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर का तोडण्यात आली तर या ठिकाणी एखादा कोणता तरी नवीन प्रोजेक्ट येतोय, तो प्रोजेक्ट आणण्यासाठी या ठिकाणी असलेली हजारो झाडे तोडण्यात आली. तर माझी प्रशासनाला एक प्रश्न आहे की हा प्रोजेक्ट हे वेगळ्या ठिकाणी, एखाद्या ओजाड ठिकाणी, ज्या ठिकाणी कोणतीही झाडे नाहीत, मग माळरान आहे, त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट का बसवण्यात आला नाही? ज्या ठिकाणी हजारो वृक्ष आहेत, हजारो झाडे आहेत, देशी झाडे आहेत, तीच झाडे तोडून आपल्याला प्रोजेक्ट या ठिकाणी का बसवावा लागला? हा प्रश्न हा फक्त माझाच नाही तर या पृथ्वी तलावर असलेल्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. जर महाराष्ट्र शासनच अशा प्रकारे एखाद्या प्रोजेक्टसाठी जी हिरवीगार झाडे होती, हिरवाईने नटले होती आणि ऐन उन्हाळ्यामध्ये तोडण्यात आली, किमान हा उन्हाळा तरी जाऊन द्यायचा नवीन प्रोजेक्टसाठी. हे हजारो झाडं तोडल्यामुळे या पृथ्वीवरील तापमान हे नक्कीच वाढण्यासाठी आपण मदत करत आहात. जनता होरपळून निघत आहे, पशुपक्षी होरपळून निघत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या प्रशासनाने, वन विभाग प्रशासनाने नवीन प्रोजेक्टसाठी कोणत्या तरी अशा हजारो वृक्षांची कत्तल केलेलं आहे.
ही कत्तल करण्याची का गरज भासली असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडत असेल। या ठिकाणी आपण पाहू शकतो की पलीकडे फलटण शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी हा रिंग रोड आहे। रिंग रोडच्या अलीकडे काही प्रमाणामध्ये या ठिकाणी झाडे दिसतात। त्यासोबतच इकडून गिरवी रोड आहे, सदाई गार्डन आणि या पाठीमागे दिवाणी न्यायालय आहे। गोल राऊंडला झाडे ठेवलेत, मात्र मध्य भाग आहे तो संपूर्ण उजाड करण्यात आलेला आहे। आम्ही या फलटण वन विभागातील जे फलटणचे वन परिक्षेत्र अधिकारी आहेत निकिता बोटकर मॅडम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, फोन केला, मात्र त्यांनी तो फोन उचलला नाही। त्यामुळे नक्की हा प्रोजेक्ट काय आहे, का झाडे तोडण्यात आली, हा प्रश्न जो निर्माण झालेला आहे याचं उत्तर मिळालं नाही। त्यामुळे निकिता बोटकर मॅडम यांना या बातमीच्या निमित्ताने, या बातमीमधून आम्ही प्रश्न करतो, ह्यावरती आपण सविस्तर एक पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती पत्रकारांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेपर्यंत योग्य संदेश जाईल। अन्यथा सर्वसामान्य जनतेमध्ये, वनप्रेमी जनतेमध्ये आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये याबाबत चीड निर्माण झालेला आहे, त्याचा असंतोष निर्माण झालेला आहे। हो, असंतोष मिटणार नाही। याच ठिकाणी आपण थांबूया। लोकशाही भारत, सागर चव्हाण फलटण, सोबत आमचे मित्र अमोल पवार। धन्यवाद।